नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. जय चौधरी क्रिएटर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, संपूर्ण हा व्हिडिओ अगोदर तुम्ही पहा. हे मातंग समाजाचे खूप महान विचारवंत आहेत. यांचे विचार समाजाला खूप पोषक आहेत असं माझं मत आहे, माझ्या येण्याचं मत आहे. जर तुम्हाला याविषयी काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर सुचवा. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सरते शेवटी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. कृपया करून हा व्हिडिओ नीट पहा आणि तमाम मातंग समाजाला माझी नम्र विनंती आहे की आपण विशेष करून जर मातंग समाजातून असाल तर हा व्हिडिओ आपण जरूर पाहावा आणि या महान व्यक्तींविषयी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सुचवावं. व्हिडिओ पहा. अरे, मांगावर अन्याय झाल्यानंतर, खून झाल्यानंतर तुम्हाला काय निमंत्रण दिलं जात नाही. त्या ठिकाणी काल अकलूजला जी चौंडेश्वरवाडी या ठिकाणी जी घटना घडली, मातंग समाजाच्या महिलेला बंदुकीची गोळी घालून मारली, त्या ठिकाणी 2000 मांग गोळा झाली, आरोपीला अटक करायला लावलं. अरे पण तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घ्यायला येता आणि आम्हाला सांगता आमच्यावर उपकाराची भाषा करता. अरे आमच्या गांडीत दम आहे, नुसत्या पब्लिसिटी करायसाठी येऊ नका. झक्यानो, आमच्या गांडीत दम आहे. आणि पुन्हा एक वार सर्वांचे स्वागत. मी आशा बाळगतो की आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल व व्हिडिओचं संपूर्ण गांभीर्य आपल्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, घटनाक्रम खूप भयावश आणि गांभीर्यपूर्ण पाहण्यासारखा आहे. महत्त्वपूर्ण विषय आहे. आपली भगिनी आहे मातंग समाजाची, जिला गोळ्या झाडून मारण्यात आलं. मित्रांनो, दीपक भाऊ केदार हे आंबेडकरी विचाराचे खंदे समर्थक आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. ते अनेक आपल्या विविध मार्गाने अनेक ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ते जशी त्यांना बातमी कळते त्या ठिकाणी पोहोचत असतात. ते विविध रूपाने आवाज उठवून त्या पीडित कुटुंबाला, पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असतात. अनेक प्रसारमाध्यमांमध्ये ते प्रचलित आहेत, सोशल मीडियावरती प्रचलित आहेत. अनेक मार्गाने ते न्याय मिळवण्यासाठी आपल्या मार्गाने ते कार्य करत असतात. मला मित्रांनो एवढंच सांगायचं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः हयात असताना त्यांनी तमाम शोषित दीनदलितांवरती झालेल्या अन्यायाविरुद्ध स्वतः बाबासाहेबांनी लढा दिलेला आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, बाबासाहेब जाण्यानंतरही तमाम आंबेडकरी विचारवंतांनी व त्यांच्या घराण्यातील लोकांनीही, तमाम कार्यकर्त्यांनी, तमाम पॅन्थरनी शोषित लोकांवरती अन्याय झाला त्या ठिकाणी त्यांनी लढा दिलेला आहे. त्या अन्यायकर्त्या कुटुंबाला, अन्यायकर्त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॅन्थर नावाची एक संघटना होती. कोणत्याही गावात जर अन्याय झाला आणि त्यांच्या लक्षात जर आलं, त्यांना जर कळालं, समजा आज अन्याय झाला आहे तर दुसऱ्या दिवशी पॅन्थर त्या गावामध्ये हजर असायचं. गावात घुसून त्या अन्याय करणाऱ्या लोकांना ठोकून काढायचं, मारून काढायचं. त्यांना जसं तसं उत्तर देत होतं. कालांतराने पॅन्थर विभागलं गेलं, ते जाऊ द्या, गोष्ट वेगळी आहे. पण त्यातीलच हा विचारवंत, त्याच विचाराने प्रेरित झालेला हा दीपक भाऊ केदार नावाचा एक पॅन्थर आज आंबेडकरी समाजामध्ये आहे, आपल्या समाजामध्ये आहे. दीपक भाऊ केदार यांनीही या तरुणांच्या व्हिडिओला प्रतिक्रिया दिलेली आहे. या तरुणांची भाषा आणि दीपक भाऊ केदार यांची भाषा आपण जरूर एक बार व्हिडिओ संपूर्ण पाहावा, दीपक भाऊ केदार यांचाही आणि तरुणांचाही पुन्हा एक बार व्हिडिओ पाहावा. त्या दोघांच्या भाषेमध्ये, बोलण्याच्या पद्धतीमध्ये किती साम्य आहे, किती ताळतम्य आहे हे तुम्हाला लक्षात येईल. संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओही दीपक भाऊ केदार यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन कशाप्रकारे कामकाज केलं, कशाप्रकारे त्या पीडित कुटुंबाला सांत्वन दिलं, कशाप्रकारे त्यांच्या पाठीमागे ते उभे राहिले, त्यांनी तिथं पाठपुरावा केला, हा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या या ठिकाणी मांडत आहे. त्या ठिकाणची त्या घरातील एक भगिनी आहे. वारंवार दीपक भाऊ केदार यांना आपला भाऊ मानत होते. भाऊ म्हणते, बहीण म्हणते, आपल्या बहिणीवर झालेल्या अन्यायासाठी भावांनी माझ्या पाठीशी उभं राहावं.
भाव स्वतःला मानते, कुठल्याही प्रकारचं रक्ताचं नातं नसताना काय नसताना एक आपल्या सामाजिक बांधिलकीचं नातं हे तुमच्या आमच्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी हे तरुण काय म्हणतायत की स्टंटबाजी आहे, स्टंटबाजीसाठी दीपक भाऊकेदार आले आणि किती घाणेरडं आणि अरेवाच्य भाषेमध्ये हे या ठिकाणी आपल्याच समाज बांधवांना बोलत आहेत. मित्रांनो, हे कितपत योग्य आहे की अयोग्य आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. मी पुन्हा एक वार विनंती करतो की संपूर्ण मात्र समाजाला तुम्ही विशेषतः हा व्हिडिओ पहा, तुमचे मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्याच समाजातील हे तरुण आहेत, आपल्याच समाजातील हे आपलेच भाऊ आहेत, तुम्ही कशा प्रकारे यांना समजवाल किंवा यांचं मार्गदर्शन कराल तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. मित्रांनो, चला दीपक भाऊ केदार यांचंही या तरुणांना कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं त्याचा छोटासा व्हिडिओ आहे. त्यानंतर दीपक भाऊ केदार यांनी त्या पीडित कुटुंबाला कशा प्रकारे सांत्वन केलं व त्या ठिकाणी जाऊन कामकाज केलं व त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी या अन्यायाविरुद्ध कशा प्रकारे लढा दिला किंवा लढा देण्यासाठी पाठबळ दिलं व पाठपुरावा केला हे आपण त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सगळ्यांना आव्हान करत चाललोय, पण एक लक्षात ठेवा, मोठा भाऊ म्हणून बाबासाहेबांचं लेकरू म्हणून ती आमची जबाबदारी. मी सगळ्याच रोलमध्ये 59 जातीचं लेबल माझ्या एकट्यावर आहे. होय, मी चामार आहे, मी मातंग आहे, मी बौद्ध आहे, मी बोलार आहे, मी त्या ठिकाणचा ढोर आहे, मी सगळं आहे. त्याच्यामुळे मी कुणाला इन्व्हाइट करू का? मी वेगळा आहे असं मी समजत नाही. त्याच्यामुळे त्यांचा नेता आलाय का, ह्याचा नेता आलाय का, ते लोक आलेत का, हे लोक आलेत का? आम्ही SC ST आहोत आणि SC ST म्हणून मी SC STचं नेतृत्व करतोय, मी सगळ्या जातींचं नेतृत्व करतोय, हेच मी या माध्यमातून दाखवतोय. मोठा भाऊ म्हणून देश वाचवण्याची, आरक्षण वाचवण्याची जबाबदारी बाबासाहेबांच्या लेकराची, या पाठ्याची, आणि ती मी पूर्ण करतो. मोकळे का नाना आहे का? बलाबच नाही इकडे इकडे उभं राहून चालतं. आतमध्ये बसायचं का? काय झालं होतं? काय मला तुमच्याकडे 10 वर्ष झाली मी तुमच्याकडे त्याच्या अशी तक्रार नाही, काय नाही. आणि त्या दिवशी कामाला मी 9 वाजता गेलो आणि बंगल्यापासली एक खोली होती ती साफ केली पूर्ण. आणि साफ केल्यानंतर मग ती मला म्हणले आपल्याला औषध मारायचं. औषध मारायचं म्हणलं ठीक आहे, म्हणजे औषध मारायचं आहे. मग आणि औषध मारण्यासाठी मी ती आणि स्टिकी घेऊन गेलो तिथे. मग आम्ही तिथे स्टिकी घेऊन गेल्यानंतर तिथे मी औषध तयार केलं गॅरेजमध्ये. एका बादलीत औषध करून गॅरेजमध्ये खाली ओतले. गॅरेजमध्ये ओतल्यानंतर कोणतं गाव होते? चौंडेश्वर खाली भंतीजी पण आलेले आहेत, त्यांना पुढची द्यायची. पुढची द्यायची. इकडे
ते 6 तारीख चालू झालं. मग काय झालं? हा मी ते आपले औषध तयार केले ते फळमध्ये औषध ओतलं. ओतल्यानंतर मालक आमच्याबरोबर होते. मग आम्ही तुम्ही स्टेबीचे ते पाईप जोडायचं औषध मारायचं घेऊन गेलो गाडीवर मारायचं. मालक तसं थांबले तर परत मालक घरी गेले आणि घरनं परत माघारी आले. माघारी आल्यानंतर मग आम्ही चालू केलं औषध मारायचं. पूर्ण औषध मारायचं चालू केलं की 2-3 लाईन्या मारल्या औषध. मग पुन्हा 4थ्या लाईनीला मी असं मागं फिरून येताना असं सरळ असं येताना मी खाली तिकडे बघितले त्यावेळेला माझी मंडळीवर घरापासून मला दिसली आले वर चालत आले. त्याच्यामुळं मी प्रत्येला काय बोललो ना की प्रमाणे म्हणजे लांब अंतरास मी म्हणलं आज असेल कायसाठी माझं काम चालूच होतं. मग तिथनं परत मी सरळ असा खाली आडवा झाल्यानंतर 4-5 झाडं औषध मारलं मी. तेवढ्यात मला एकदम बार झालेला आवाज हटकन वाजला. वाजल्यानंतर अतिजीपूर मला माझ्या घरच्यांचा आवाज आला हाक मारल्यासारखं. तेवढ्यानंतर मी ती स्टीव्ही ती गन जी माझ्या हातात होती ती सगळं मी खाली टाकलं औषधाचा पाईप आणि पळत गेलो तर माझी बघतोय तर बायको माझी रक्ताळ्यात पडलेली. बरोबर. रक्ताळ्यात पडल्यानंतर मला काही कळलं म्हणल्यानंतर मग तिच्यात ती डोक्यातनं रक्त वाहत होतं. मग मी ती साडी घेतली तर ती फाटकी साडी होती. साडी करून मी त्या डोक्याला लावलं असं आणि मांडीवर घेतली. त्यावेळेला सचिन देशमुख हा त्याच्यापाशी पिस्तूल होता हे तिथंच होता. बंदूक गोळीच मारली. हां. आणि त्यावेळेला मी त्याला म्हटलं आणि की बाया तुम्ही असं का केलं. एवढं म्हटलं की ती लगेच परत गायबला माझ्यावर पुढचं काहीच नाही. त्याला अटक केलंय ना आता. हो अटक केली. 10 वर्ष तुम्ही ते तिथे बटाईन केलं होतं. बटन नाही आपण मजुरीचं आठवड्याला सालगडी म्हणून. हां सालगडी म्हणून मी त्यांची FIR कॉपी आहे तुमच्या? नाही माझ्याकडे नाही. तुम्ही माझ्याकडे असेल गेली पोलीस सहकार्य करते. हो हो. काय लेकर किती ते दोघं. मला एक मुलगी आहे. माझी बहीण आहे ती त्या बाळाला मातीला सुद्धा नाही. माझ्या बाळाला आईच्या धनीला सुद्धा नाही अजून. तिचं बाळ 20 वर्षाचं बाळ काय तिचं. 20 वर्षाचं पोरगा जन्माने अजून त्यांच्या काहीतरी पोरीचे ते फोटो व्हायरल केले त्याच्यामुळे ते किती महिना झाला? त्याला बघा 15 दिवस होत होते. म्हणजे उद्या त्याला तारीख दिलेली आहे कोर्टाने. उद्या सुद्धा भेटते कोर्टाला. जायचं एक फोटो दिली मोबाईल. बाया माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला. माझ्या चिमणीचं घरट मोडलंय. माझ्या बाईला न्याय द्या. हे सगळं भाव आहेत म्हणून माझ्या बहिणीच्या मागं उभा राहायला पाहिजे. माझ्या बाईला न्याय द्या. मला काय नको आम्हाला त्याला शिक्षा पाहिजे. माझ्या बहिणीला तडपडून मारलंय तसं त्याला बी तसं शिक्षा पाहिजे. माझ्या भावानं तुम्हाला मी माझ्या बहिणीसारखी बहीण असेल. माझ्या बहिणीला न्याय द्या. माझ्या बहिणीच्या मागे उभा राहावा. तिचा भावासारखं एवढ्यासाठी आलो होतो आम्ही. काय? दादा माझ्या बहिणीला न्याय द्या दादा. तुमची बहीणच आहे म्हणून समजा. एवढ्यासाठी एवढ्या लांबून आलो नाही. माझी बहीण दिसत माझ्या भावानं माझ्या बहिणीला न्याय द्या. तुमचीच बहीण आहे म्हणा पाटाची. माझं भाव आहे ते सगळं. माझ्या बहिणीला न्याय द्यावा. घाबरू नका. माझी बाळ उघड्या पडले ती. संसार उद्ध्वस्त झालाय माझ्या आईचा. घरड माझी वाघीण कशी दिसते भैया. माझा भाव माझी बाई कशी दिसते. रडू नका ताई. मला न्याय द्या. हात पडायची आहे बाई माझी. माझं 40 गज झालंय. कधी माझी हिरोईन दिसते. 35 वर्षाची आहे माझी.
ती 35 वर्षात बाळाचं माझं उद्ध्वस्त झालं. बघा भावानं तुमची बहीण बघा कशी दिसती. 35 वर्षाची बाई माझी, लहान वयात लग्न झालं, बाळ बी लवकर झाली, संसार बी लवकर उद्ध्वस्त माझ्या बाईचा झाला. भावानं माझ्या बहिणीला न्याय द्या, भावानं पाठिंबा द्या माझ्या बाळाला. माझ्या चिमणीचं घरट मोडलंय त्या लोकांनी, घरट आता जळायला येणं झालंय. माझ्या मेवण्याचा एक पंख मोडलाय, एका पंखाला माझा मेवणा कसा उडायचा. माझी चिमणी तर उडूनच गेली, बाकीची पाखरं खाली ठेवली. माझी बाय, माझ्या बायला न्याय द्या बरं का भावानं. एवढ्यासाठी आलो ना, एवढ्या लांबून तेवढ्यासाठी आलो तर एवढं माझ्या बायला न्याय पाहिजे. कोण तपास अधिकाऱ्याचा काही नंबर माझ्या आईचा जीव तर पडून गेलाय ना, तर त्याचा तर पडून जीव घालावा. फक्त न्याय द्या माझ्या आईला, मला बाकीचं काय नाही माहिती, फक्त न्याय पाहिजे मला माझ्या आईचा. त्याने जीव घेतलाय ना माझ्या एकटाच आहे आईचा त्याच्यात पडून. आरोपी. सगळ्याचा जीव घ्या तुम्ही. अजून बाळ तिचं बघायला नाही तोंड त्या बाळाला, अजून ती बाळ स्वतःच्या पुढच्या लेकराला तिचं वर्षाचं बाळ आहे. बाळ काय तिचं बाळ, माझ्या आईचा जीव होता त्या लेकरावर. त्या लेकराशिवाय एक मेक घास सोडून खात नव्हती. कुठनं पोरगं आलं तर मम्मीला आल्याशिवाय जेवत नव्हतं. आई रानात गेली तर मम्मी घरी ये, मी जेवायचं थांबले तुझ्यासाठी. आता कायमची सोडून गेली, तिची कोण वाट बघायचं. माझी पाखरं वनवाशी झाली ती. एवढ्या लहान वयात पाखरांचं वनवास झालंय, माझ्या बाईचं वाटोळं झालंय, वनवास झालंय. कधी कुणाच्या देऊ नशिबाला देवा असली येळी देऊ नको. माझ्या घराला आली तशी, माझ्या बाईच्या घराला आली तशी, कुणाच्या घरावर येळी देऊ नको, कुणाच्या संसार उद्ध्वस्त होऊ देऊ नको देवा. माझ्या बाईचा संसार पडून जीव गेलाय तिचा. बाईचा संसार नाही काय, मला काय सुचत नव्हतं. ती रक्ताचं पाठ बघूनच मला काय सुचत. जेवढं माझा भाव असतील ती ठामपणे उभं राहतील माझ्या बहिणीच्या माग. माझ्या बहिणीला न्याय द्या. विजयासाठी मला न्याय पाहिजे. 40 असेल. 35 वयाचे वयासाठी बाळ नव्हतं. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. नाही, मुलगी नाही तर मुलगा नाही तर म्हणून तिकडे आमदार वगैरे कोण आहे? आमदार उत्तम जानकर आहे. उत्तम जानकर आलता का तो इकडे? नाही ना. आणि खासदार तो हा दिसतोय. धैर्यशील मोहिते पाटील. धनगर समाज आमदार एक नंबर झाला आमदार. मुलाचं शिक्षण किती आहे? 10वी झाली. मुलीचं मुलीची पण 10वी का? आता आरोपी पोलीस काय म्हणले तुम्हाला? आता पोलीस नाही, पोलीस काय त्यांनी अटक केलेली आहे त्याला. एवढं सांग. अटक केलेली आहे त्याला. ती FIR कॉपी मला फोन दे. तुमच्याकडे कुठे आहे ती? फिर्यादी जबाब आहे माझ्याकडे. असं आहे ना? जबाब आहे फिर्यादी. हो, पंचनामा आहे ते व्यवस्थित केला ना ते? ते कलम वगैरे नाही आहेत, फक्त फिर्यादीचा जबाब असल्यामुळे त्यांचा नंबर घेतला मी. ठीक आहे. 302 अॅट्रॉसिटी लावली. कलमच नाही. लावले का? हे बाबा अॅट्रॉसिटीज लावलीत ना? हो. 10 वर्ष तुम्ही हे केलं कसं? सगळ्याला बघ, वैऱ्याला हे केलं कुणा ठाऊक. 10 वर्ष काय नाही, अचानकच घात केला. 8 दिवसात पोराचं आता त्या पोरग येतं तर आई जागायला मग. 10 वर्ष 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 10 वर्ष
इथून ते गाव लांब आहे का? नाही ते 7 किलोमीटर ते 7-8 किलोमीटर. किती एकर जमीन होती? हे जमीन तर नसते 40 एकर आहे. आहे मोठा बागादार आहे पण त्यांनी गरिबाचं घर उद्ध्वस्त केलं. काय करायचं त्याला? ते झाला मग रिकामा, पण माझ्या आईचा जीव गेला ना. हा त्याला जमीन भरपूर आहे. टनामध्ये पण आहे. हां टनूमध्ये पण आहे. ठीक मला पाठव. व्हॉट्सअप नंबर आहे. आताचा जो फोटो दाखवला ना ताईने तो एक पाठव. हां हे पाठव. आणि FIR नंबर लगेच पाठवून द्या. येतो तुमच्या इथे इथंच घेता. त्या दिदीला इकडे बसवतो. तू बरा होईल का त्यांना? सगळेच येतील. बरं तिथे तो पण उठ. तुम्ही इकडून का? तुम्ही इकडून ये बैठा. कोणती मुलगी? आणि ती पण मुलगी त्या माझी माझ्या मिळून धाकटे मिळून पण मामा दोघाला पप्पा मम्मी पप्पा म्हणून बोलती माझी पूर्वी. हे यांना बाजू उजेड तुमचं मागे भाई आज तुम्ही पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलात. पूर्ण पीडित कुटुंबाची माहिती घेतली. काय प्रकरण आहे नेमकं सांगाल का तुम्ही? सचिन देशमुख या जमीनवाल्या मालकाकडे ते 10 वर्ष सालगडी म्हणून काम करायचे. 10 वर्ष त्याच्या शेतीत ते राबले आणि कधी काही वाटलं नाही. परंतु या नराधमाने अचानक त्यांना बंदुकीची गोळी झाडून ठार केलेलं आहे. आणि एवढं प्रकरण गंभीर आहे महाराष्ट्राच्या पटलावरती की मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली. हे कुटुंब अनुसूचित जातीतलं आहे. ते भूमिहीन आहे, मजूर आहे. आणि भूमिहीन मजूर असल्यामुळे इथल्या जमीनदाराच्या शेतात मजुरी केल्याशिवाय त्या कुटुंबाला पर्याय नाही. म्हणून 10 वर्ष उषाताई साठे आणि त्यांचे मिस्टर विजय साठे दोघंही तिथं मजुरीचं काम करतात. आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असताना अचानक असं काय घडलंय की त्या सचिन देशमुखने आमच्या भगिनीचा जीव घेतला. तिला एक गोळी झाडून मारलंय म्हणजे या महाराष्ट्रातली किती मोठी घटना आहे. पण आज या राज्यात त्या घटनेबद्दल कुणालाही माहिती नाही, कोणत्याही मीडियात चर्चा नाही. मी आता हे कोणत्या तालुक्यात आहे? माळशिरस तालुक्यातलं हे प्रकरण. इथं मी आता रात्रीच्या 11 वाजता आलोय. या कुटुंबाला शोधत आलोय. किती भयान परिस्थिती आहे. त्या बिचारीच्या पाठीमागं एक लेक आहे, एक मुलगा आहे, हे कुटुंब आहे. राबली. 35 वर्षाची आमची बहीण होती. ती मातंग समाजाची आहे, अनुसूचित जातीची आहे. हा नराधम सवर्ण आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे गरीब कुटुंब आहे. त्यांच्या त्या निरागस लेकीला गोळी झाडून मारलंय. कुठेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मातंग समाजाचं, दलिताचं कशा प्रकारे तुम्ही अस्तित्व संपवताय? याला भीती का वाटली नाही? कसं काय मारलंय? आणि त्याच्यामुळे ही घटना एवढी गंभीर आहे की महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे. जर मजुरांना बंदुकीने मारलं जात असेल, ठार केलं जात असेल, त्यांचे ते मिस्टर काम करतात आणि त्यांना अचानक आवाज येतो, पळत जात आहेत, तर बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तो बिनधास्तपणे ही बंदूक आणतो कुठून? एवढी मोठी घटना घडून या मतदारसंघाचा खासदार यांना बोलला नाही, आणखी आमदार बोलला नाही. या राखीव मतदारसंघ आहे. उत्तम जानकर म्हणून आमदार आहेत,
का दलितांचे मुद्दे अधिवेशनात नाहीत घेत का कुणी? अधिवेशन एकीकडे चालू आहे, बाकी मुद्द्यावर चर्चा ऐकतोय, पण या दलित लेकीची उषाताई साठेची निर्घृणपणे हत्या झाली, तिच्या न्यायासाठी कुणी आवाज उठवणार नाही. हे गंभीर आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचं कलम लागलंय, 302चं कलम लागलंय. मी मागणी करतोय राज्य सरकारला, अतिशय क्रूरपणे आमच्या उषाताईला संपवलेलं आहे. आज हे सगळं कुटुंब उघड्यावर पडलंय. या कुटुंबातली प्रमुख म्हणून ती जबाबदारी घ्यायची. आज हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालंय, भूमिहीन कुटुंब आहे. सगळा जगण्याचा आधार या कुटुंबाचा हिरावून घेतलेला आहे. आणि म्हणून तात्काळ गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. आणि यातला जो आरोपी आहे त्या आरोपींनी पूर्णपणे, हे गरीब आहेत, हे मजूर आहेत, हे दलित आहेत, यांना आम्ही मारून टाकलं तरी आमचं काही करू शकत नाही, या मानसिकतेतून त्यांनी मारलेलं आहे. त्याच्याकडे 40, 50, 100 एकर जमीन आहे आणि त्या बळावरती जातीची माज आणि मस्ती, आणि त्या ठिकाणी यांना मारलं तरी हे काय करणार नाहीत. या सगळ्या जातीय मानसिकतेतून हे क्रूर हत्याकांड या नराधम सचिन देशमुखनी घडून आणलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे, ज्या पद्धतीने नसरापूरला 50 दिवसाच्या आत झालेल्या घटनेत आरोपीला फाशी झाली, फाशीची शिक्षा झाली, त्याच धर्तीवर उषाताई साठेचा हत्याकांड करणाऱ्या या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मी या ठिकाणी मागणी करतोय. या कुटुंबातल्या सदस्याला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एका सदस्याला शासकीय नोकरी आणि त्या ठिकाणी 50 लाखाची मदत सरकारने तात्काळ केली पाहिजे. आज मातंग समाज म्हणून आम्हाला जर गोळ्या झाडल्या जात असतील तर आमचं जगणं या राज्यात कोणत्या स्तरावरती, अनुसूचित जातीचा कोणताच घटक इथं सुरक्षित नाहीये, लक्षात ठेवा. आज या एका कोपऱ्यात राहणारं, गाव कुसात राहणारं हे कुटुंब न्याय करत इथं बसलंय तर त्याला कुणी भेटायला येत नाही. किती दुर्दैव आहे. मी या ठिकाणी त्यांचा शोध घेत मला यावं लागलंय. मीडियात सुद्धा आमच्या बातम्या नाहीत, कुठंच आमचा या ठिकाणी आवाज नाही. याच्यापेक्षा ही गंभीर बाब असू शकत नाही. आणि म्हणून आरोपीला फाशी व्हावी. त्याची सगळी संपत्ती काय, त्याच्याकडे 40-50 एकर काय असेल, ती सगळी संपत्ती सरकारने जप्त केली पाहिजे. आमच्या उषाताईचा काय गुन्हा आहे, त्याच्या इतर 6-10 वर्ष हे कुटुंब राबलंय. तिचा गुन्हाच काही नाही. तिला या नराधामाने गोळी झाडली आणि तिथं ठार केलं. एका महिलेला जर या महाराष्ट्रात गोळी मारली जात असेल आणि निर्गुणपणे हत्याकांड या दलित लेकीचं होत असेल तर या राज्यात दलित असुरक्षित आहे, हीच या ठिकाणी भावना मी व्यक्त करतोय. अतिशय क्रूरपणे आमच्या ताईला संपवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा सुद्धा, ते बरंचसं दुःख आहे, आता मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. परंतु आता कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना या सगळ्याची जबाबदारी घ्यायची म्हणून ते संयमाने अगदी या ठिकाणी हे करतायत. म्हणून 10 वर्ष तिथं काम केलं आणि त्यात आमच्या लेकीला त्या नराधामाने संपवलंय. आरोपीला फाशी झाली पाहिजे. यासाठी उषाताई साठेला न्याय देण्यासाठी मी राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या जातीवाद्यांना सरकारला सांगतोय की तुम्ही अनुसूचित जातीच्या पाठीशी, मातंग समाजाच्या पाठीशी इथं कुणीच नाही असं समजू नका. मी शेवटपर्यंत त्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बहिणीला साथ द्या, माझ्या बहिणीला न्याय द्या. सरकार कुठं आहे तुम्ही? तुम्हाला कोणी बहिणी लेखी नाहीत का? तुमची जर एखाद्या बहिणीला काय झालं, भाव कशासाठी असतो, तिथं साथ द्यायला असतो, तसं माझ्या बहिणीला भावाहूनच साथ द्यायला या, एवढी आमची विनंती आहे. एका बाजूला सरकार लाडक्या बहिणीच्या गोवा करून सर्वत्र लाडक्या बहिणीची चर्चा करते. आज लाडक्या बहिणीचाच खून करण्याची वेळ सरकारवर आली असं वाटतं. अहो, दलित आमच्या कुणाच्याच बहिणी नाही. तो आम्ही एवढे नाकारलेलो आहेत की दलित यांच्या बहिणी नाहीयेत. दलित जर बहिणी असत्या तर अधिवेशनात मुद्दा नसता का? त्याची धिंड निघली नसती का? त्या आरोपीच्या नडग्या फोडल्या नसत्या का पोलिसांनी? आजही त्याला वाटतं पैशाच्या बळावर मी बाहेर येईल.
म्हणजे दलितांच्या लेकीला गोळ्या झाडून मारलं तरी त्याला वाटतं की मी पैशाच्या बळावर बाहेर येईल. दिसलं तुम्हाला त्याचं दिंड काढलेली पोलिसांनी? दिसला तो आरोपी? या महाराष्ट्रात दलिताच्या लेकीची दयामाया कुणालाच येत नाही. परवा दिवशी चिखलीला जाऊन आलो. बौद्ध समाजाची एक उषाताईच्या वयाची दुसरी उषाताई आहे, तिचं नाव सुद्धा उषाताईच आहे. दोन्ही हात मोडलेत आणि तिच्या गुप्त अंगावरती हल्ला केलाय. हे कोणतं रॅकेट आहे महाराष्ट्रात? महिलांना संपवणारं कोणतं रॅकेट आहे? हे सगळे नाटक आहेत. लाडकी बहीण यांना मतासाठी लागते आणि दलिताची लेख तर यांची कुणीच नसते. म्हणून आम्हाला न्याय नाही. खैरलांजीचे 25 वर्ष गेले, सुरेखाला न्याय नाही. आता उषाताईसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय. त्याच्यामुळे त्या आरोपीची संपत्ती जप्त करा आणि जर नाटकं केले, न्याय जर दिला नाही तर आम्हाला पॅन्थर स्टाईल भूमिका घ्यावा लागेल. हा इशारा सुद्धा सरकारला देतोय. त्यांना काय सांगा, काय घडलं होतं नेमकं? मला काय माहित नव्हतं. माझं गाव आहे पंढरपूर तवशी. मला अचानक फोन आला माझ्या बारक्या बहिणीचा, आपल्या आजीला कोणीतरी मारलंय. मला सुचलं काय. माझ्या नवऱ्याला पटकन चला म्हणलं. माझी लेकरं घेतली, मी पटकन आली तशी दवाखान्यात गेली. माझ्या बाईला दवाखान्यात टाकली होती. माझी बाई पूर्ण संपलेलीच होती. मी पळत गेली, माझ्या बाईला बघितलं. माझ्या बाईला लय लागलेलं होतं. माझ्या बाईच्या इथनं गोळी अशी गेलेली आहे. बाईनं माझा हात आडवा लावलेला होता जीव वाचवायसाठी. इथनं गोळी माझ्या बाईच्या ह्याच्यात गेलेली होती. मी पूर्ण माझ्या आईला बघितली, माझी काळजाला बघितलं. माझी मोठी बहीण होती, माझी बाई, माझी चिमणी. तुला कधी कळलं आणि काय सांगू इच्छित? त्या माझ्या बाईला पंढरपूर माझं म्हणजे पेंढापूर आहे माझं माहेर सासर. ज्यावेळेस माझ्या पप्पाने फोन केला की बाळा ये, मम्मी गप्प पडली, त्यावेळेस मी एक क्षणात लगेच इथे आली. त्यावेळेस मला काही माहिती नाही, मला दावलं पण नाही. ज्यावेळेस संपली मम्मी माझी, त्यावेळेसच मला कळलं की संपली मम्मी म्हणून. माझ्या मम्मीला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राला की माझ्या मम्मीला न्याय द्या. मला काय नको, त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या आईला, भावाला आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्या. मी एवढीच इच्छा करते तुमच्याकडं. माझी काय सुद्धा हे नाही, फक्त की माझ्या आईला नुसती सही द्या, न्याय द्या, फक्त न्याय द्या. काय झालं होतं नेमकं सांगते का थोडं बाबा? मला काही सुद्धा माहिती नाही, फक्त पप्पानी मला सांगितलं. काय झालं होतं प्रकरण थोडं सांगते? मी परवाने मी कामाला जात असतो 9 वाजता कामाला गेल्यानंतर बंगल्यापाशी मी गेलो आणि बंगल्यापाशी एक रूम होती. ती रूम मला घेऊस तर ती रूम मी साफ करत होतो. मग ती रूम साफ करून झाली 9 वाजता. 9:30 झाली. तिथनं मग मी मला म्हणले औषध मारायचं आहे. मालक म्हणजे आरोपीच. मग ती सचिन देशमुख म्हणले की बाबा औषध मारायचं आहे. ठीक आहे म्हणलं. मग मी ती STB औषध घेऊन तिथे गेलो भागापाशी STB ठेवले. STBचा पाईप बसवला. नंतर पुन्हा औषध घेतले, औषध कालवली, त्या फाडमध्ये ती सगळी वतली. मग ते टाईम वतल्यानंतर ती पाईप हाताळल्याचं पुढं जाऊन मी ती STBची घन बसवली पुढं औषध मारण्यासाठी. त्यावेळेला मालक ततच होते. मी एक लाईन मारून येऊस तरी मालक ततच होती. परत मी दुसरी लाईन घेऊन येलो. त्यावेळेला काय मालक तिथे नव्हती, घरी गेलो. तिसऱ्या लाईनीला त्यावेळेला मालक घेऊन आंब्याखाली ती लिंबाखाली बसली होती. बसल्यानंतर मी 4थ्या लाईनीनं पुन्हा मुरडांनी खाली मारत जाताना माझी एकदम नजर खाली गेली माझ्या घराकडे. माझ्या मंडळीचं पुढं चालत येत होती. मी त्याला पाहिलं, तिने मला बघितलं आणि मी परत म्हटलं काहीतरी काम असेल म्हणून मी आपलं हे केलं. मी आपलं सरळ पुढे गेलो औषध मारत. त्याच्यानंतर मला एक 4-5 झाडं मी औषध मारलं की एकदम मला फटकीन आवाज आला, एकदम बार झाल्यासारखा आवाज आल्यानंतर मंडळीचा पण मला आवाज आला हाक मारल्यासारखा. मग मी काय केलं, हातातली गन STB ही सगळंच खाली औषधाचं टाकला पाईप आणि डाळिंबीच्या भागातनं बाहेर पळालं. बाहेर पळाल्यानंतर मला पूर्ण माझी मंडळी रक्ताच्या थरोळ्यात पडलेली होती. मग मी तिच्या आवरायसाठी काय करू म्हणून हात असा लावला. मग तिथे एक साडी होती, ती साडीने तिचं डोकं धरले. मग तिला मांडवी घेतली. तिथं सचिन देशमुखही होते आणि त्यांच्या हातात पिस्तूल होती आणि ती पिस्तूल त्यांच्या हातात असताना तरी मी म्हटलं बाहेर तुम्ही असं का केलं एवढं म्हणल्यानंतर
सचिन देशमुख तिथनं फरार झाले. तुमच्या मंडळीला मारल्याच्या नंतर पिस्टल हातामध्ये आरोपीच्या होतं का? होतं. याच्या अगोदर कधी चर्चा होती का त्यांच्याकडे पिस्टल आहे किंवा नाही? नाही तुम्हाला कशी ऐकण्यात वगैरे होतं का? नाही त्यांच्याकडे म्हणजे होते. हां, कसं लिगली आहे की काय सांगता ते येत काय आपल्याला माहिती नाही. त्यांना माहिती नाही, पण एक लक्षात घ्या, या भागामध्ये मी पोलीस अधीक्षकांना सांगतोय, या सगळ्या कोम्बिंग करायचं हे विदाऊट लायसन का वापरतायत, हे शस्त्र आलं कुठून, एवढं सहज कसं काय उपलब्ध झालं, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. या अशा बंदुकी इथं या माळशिरस भागात मिळतात कशा? त्याच्यामुळं हा जो काही सचिन देशमुख एकट्याने गोळी मारली इथपर्यंत मर्यादित प्रकरण नाही. तर त्याच्यामध्ये कट झालेला आहे का, त्याच्या कटात कुणी कुटुंबातलं सामील आहे का, या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी SIT मार्फत सुद्धा चौकशी झाली पाहिजे, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे. हीच या कुटुंबाची आणि आमच्या संघटनेची मागणी राहणार आहे. मी सांत्वन करायला आलोय, भेटलोय, वस्तुस्थिती घेतली आणि आता राज्यभर आंदोलन छेडणार. याच्या अगोदर पण एका महिलेची छेडछाड केली होती, अशा प्रकारचं काही पेपरमध्ये छापून आलं होतं. ते काय सत्य आहे का त्याच व्यक्तीकडून? आरोपींकडनं एका महिलेची छेडछाड झाली होती असं पेपरला आलं होतं एका? काय खरं आहे का ते? नाही ते काय आपल्याला ते पीडित आहेत, त्यांना याच्यातलं ठीक आहे, ओके. त्यांना काय माहित असणार? चला हं? काळजी घ्या. हो का? बरं का भावानो, माझ्या हो, बहिणीच्या टेन्शन मागं उभा राहा. माझ्या बहिणीच्या मागं उभा राहा भावानो. काळजी घ्या. माझ्या बहिणीच्या मागं उभा राहा. टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या बाईला न्याय द्या. नाही सोबत हं? माझी पात्र वनवासी झाली. मला ते पाठवलं का? रोड नका हं? हो, तेवढ्यासाठी आलो मी. हो, तुमची बहीण आहे म्हणून समजा. तुम्ही एकटा नाहीये, तुम्हाला एकटं सोडणार नाही, आम्ही सगळे पाठीशी आहोत. आमच्या तोंडाचं पाणी आटलं. त्याला फाशीशिवाय सुट्टी देणार नाही. माझी पाहिजे. माझ्या बाईला न्याय द्या. रोड नका हं? काळजी. चला हा, काळजी घेता. हो बा, माझा नंबर ठेव बरं का, काही असं मला फोन कर. हा, पोलिसांना बोलायचंय, मी तसं बोलतो सगळ्यांना. हा, आणि त्यांनी बोलतो. कोण आहे? काय झालं? प्रकरण घडले. पाच नंबरचा माणूस म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आरोपीला त्यासाठी चालू एवढ्या लांबून कसं ठेवलं? 100. हो, त्याला फाशीसाठी आपण हं? ती बिचारी एकदम निरागस, काही वय नाही आणि चेहरा एकदम करुण आहे तिच्या चेहऱ्यावरती. एवढं गोळी मारली म्हणजे अवघड आहे ना. टेन्शन घेऊ नका. हां, चल हां, काळजी घ्या. चल. मित्रांनो, मी हात जोडून विनंती करतो, ह्याच्या अगोदर कधीही अशा प्रकारची घटना मी पाहिलेली नव्हती. सोशल मीडियावरती अनेक प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जागतिक पातळीवरती यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा अनेक मार्गाने प्लॅटफॉर्म असतील, त्या ठिकाणी लोक आपले विचार मांडत असतात. अशाच फेसबुकवरती मी पाहत असताना मला हा व्हिडिओ पाहावास मिळाला या तरुणांचा. मला अतिशय वाईट वाटलं, कारण की मीही आंबेडकरी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आहे. मित्रांनो, माझ्या बोलण्यातून किंवा माझ्या या व्हिडिओमधून कुठल्याही समाजाला दुखवण्याचा हेतू नाही. पण हे आज आपलेच तरुण, आपलेच बांधव जर आपल्यावरच अशी चिखलफेक करत असतील, तर कोणता समाजाचा व्यक्ती हा आपल्या समाजावर अन्याय झाल्यानंतर धावून येईल? मित्रांनो, ते बाबासाहेबांचं एक गीत आहे, आंबेडकरी चळवळीतील खंदे गायक प्रकाश पाटणकर साहेब म्हणतात, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनांसाठी, तुझ्या शब्दावरती सारे हे मरणारे
तुला खांद्यावरती उचलून धरणारे, तुला खांद्यावरती उचलून धरणारे, तुझी जनता ही वाट पाहे 9 कोटी, तुझी जनता ही वाट पाहे 9 कोटी, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी भीमा. मित्रांनो, हे गीत आहे, पण या गीताचा अर्थ खूप अनमोल आहे. ज्याला लक्षात येईल, ज्याला समजेल त्यालाच समजेल. पुन्हा एक वार तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या माध्यमातून प्रकाश पाटणकर साहेबांचं हे गीत आहे, खूप छान गीत आहे, तुम्ही पुन्हा ऐका तर तुम्हाला याच्यातलं महत्व समजेल. माझं हे गीत या ठिकाणी मांडण्याचा उद्देश एवढाच की बाबासाहेब पुन्हा जन्माला येणार नाहीत, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. मित्रांनो, एकामेकासाठीच आपल्याला धावून जायचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिक्षण घ्या. शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ते ताकदवान व्यक्ती बना, संघटित व्हा. म्हणजे तमाम 59 जातीला त्यांनी, शोषित वर्गाला त्यांनी संघटित होण्यासाठी सांगितलं होतं. आणि जर तुमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, तर त्याच्या विरुद्ध तुम्ही संघर्ष करा. न्यायालयीन पद्धतीने करा, तुमच्या ताकदीने करा, कुठल्याही मार्गाने करा, तर त्याचा संघर्ष करा. त्याच विचाराला, त्याच आदेशाला पाळून दीपक भाऊ केदार या आमच्या भगिनीच्या मदतीसाठी धावून आले होते. आणि त्याच समाजातील काही मोजके तरुण आज दीपक भाऊ केदार यांना टोल करत आहेत, टार्गेट करत आहेत. हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा. त्याच्यावरती माझ्याकडे एक गीत आहे, बघा मित्रांनो. मी तुम्हाला पुन्हा याच्या अगोदरही सांगितलं, तुम्ही कोणाला हिणवणार नाही, कुठल्या समाजाला मी कमी लेखण्यासाठी बोलत नाही. त्याच्यावरती एक गीत आहे, मी ते एक सादर करतो. त्या ट्रोल करणाऱ्या, त्या नावं ठेवणाऱ्या किंवा समाजामध्ये वाईट पद्धतीने प्रसार करणाऱ्या आणि अशा चांगल्या कार्यकर्त्यांच्या आडकाठी करणाऱ्या, समाजाला धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या कार्यांना आड आणणाऱ्या अशा तरुणांविषयी किंवा अशा प्रवृत्तीविषयी त्याच समाजातील एक महान क्रांतिकारकांचे गीत आहे. ते तरी गीत ऐकून किंवा ते गीत पाहून त्यांना लाज वाटेल की आपण केलं, हे चूक केली. बघा, मी तुमच्यासमोर सादर करतोय. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं आपले प्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचं हे गीत आहे, खूप सुंदर गीत आहे. बघा, मी आपल्यासमोर सादर करतो त्या ट्रोल करणाऱ्या त्या आपल्या तरुणांसाठी. इतिहास घडला, इतिहास घडला, मागे ना सरला, ताकद होती त्याला वाघाची, हो ताकद होती त्याला वाघाची, नाही भ्याला टिळ रक्ता चल्याला औलाद मांगाची, नाही भ्याला टिळ रक्ता चल्याला औलाद मांगाची, नाही भ्याला टिळ रक्ता चल्याला औलाद मांगाची. मित्रांनो, हे अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीतील काही प्रसंगावरती हे गीत रचलेलं आहे. मी तुम्हाला त्यातला प्रसंग सांगतो आणि त्या तरुणांना प्रत्येकाने आपल्या तो फकीरा कादंबरीतील तो शूरवीर आपल्यात आहे का, आपल्या अंतःकरणात आहे का, आपण त्यांच्यासारखं वर्तन करतोय का, हे एक बार डोकावून पाहायचं की आपण त्या शूरवीरांसारखं आपलं वर्तन आहे का. चला, मी तुमच्या समोर ते संपूर्ण फकीरा कादंबरीतील ते जे महानायक आहेत त्यांचं थोडक्यात तुमच्या समोर मी वर्णन करतो. सदरचं गीत हे रानोजी म्हणून आहेत, जे फकीरांचे वडील आहेत. रानोजीने गावाच्या नावासाठी जोगतीन म्हणून एक ते जोगीन ते काय असा एक प्रकार आहे, खोबऱ्याची वाटी असते, ते गावामध्ये मानाची मांडली जाते. त्या काळी असं समज होता की
ज्यांच्या गावात ती वाटे असेल किंवा ती वस्तू असेल तर तिथं भरपूर असं चांगलं पीक धान्य वगैरे येतं, पाऊस वगैरे चांगला पडतो किंवा चांगले दिवस जातात. प्रत्येकाची समज होती, चांगली जत्रा वगैरे भरत असते. पाटलाच्या सांगण्यावरून तो रानूची सगळी गोष्ट ऐकतो, मनात ठरवतो की आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून तो त्या शेजारी गावामध्ये त्या जत्रेला जातो, त्या मिरवणुकीला जातो. त्या मिरवणुकीतून ती वस्तू पळवून आणायची असते, पण पळवून आणायची अशी नसते की गेला आणि चोरला आणि पळालाय, तसं नाही. जर तिथून चोरी करून घेऊन पळून जाताना जर सापडला तर धडापासून शिर वेगळं केलं जात असे. रानूजी निघतो, जत्रेला जातो, संपूर्ण योजना करतो आणि ती वस्तू घेऊन गावाकडे येतो. गावाच्या शिवेमध्ये आपल्या शिव असतं, प्रत्येक गावाला त्या शिवाच्या आतमध्ये येतो. तरी तिथले गावकरी येऊन रानूजीला मारतात, धोक्याने ती वस्तू घेऊन जातात. कालांतराने ती गाव पिटून उठतो की धोका करून रानूजीला मारलं गेलं. एका मागासा व्यक्तीसाठी अख्खा गाव तुटून पडतं, कारण की गावासाठी तो तरुण जिद्दीनं त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेला असतो. रानूजीचा बदला घेण्यासाठी ते शिर आणण्यासाठी गाव जातं, शिर घेऊन येतात आणि तिथून ते पाटील समजदार असतो, त्याच्या मुलाला तो झापतो की तो चुकीचं काम केलं, असं केलं, तो परंपरा मोडली. कालांतराने फकीरा मोठा होतो, फकीराला ही गोष्ट कळली जाते. 10-15 वर्षाने फकीरा मोठा होतो. फकीराही आपल्या वडिलाप्रमाणेच त्या जोगतीचे रक्षण करतो. आपल्या गावात मिरवणूक चालू असते, तो तिथल्याच गावचा तो पाटलाचा पोरगा पुन्हा येतो, अपमानित झालेला षडयंत्र रचून तो पुन्हा घेऊन जातो. फकीराही आपल्या जिद्दीने तो अडवतो. फकीरा कसं समाजाच्या कार्यात येतो त्या पूर्ण कादंबरीत आहे. लहुजी साळवेंनी कशा प्रकारे देशहितासाठी कार्य केलं, अण्णाभाऊ साठेंनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं, अनेक साहित्य रचले त्यांनी, पावडे रचले, प्रवास वर्णन आहेत त्यांचे. ज्या ठिकाणी 1.5 दिवसाची शाळा शिकणारी व्यक्ती त्याच्यावरती आज अनेक विद्यापीठात बाहेर देशामध्ये अनेक विद्यार्थी PhD करतायत. मित्रांनो, तुम्ही जी शिवेगाळ केली ना मागाशी, तुमची जी वासरट भाषा होती ना, तुमच्या समाजातील एक कोहिनूर हिऱ्याच्या वरती अनेक जगामध्ये जेवढे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये PhD केली जाते. तुमची लायकी आहे का मित्रांनो त्यांच्या बरोबरीने उभा राहण्याची? मी तुम्हाला अख्ख्या व्हिडिओमध्ये कुठं तुम्हाला घाणेरडे शब्द वापरताना दिसलो नाही का? तर माझे संस्कार आहेत बाबासाहेबांचे, तथागत भगवान गौतम बुद्धांचे, माझ्या आईवडिलांचे. पंचशील मी ग्रहण केलेला व्यक्ती आहे, 22 प्रतिज्ञेचं पालन करणारा व्यक्ती आहे. मी माझं सुखकुटुंबी मी जगतोय मी माझ्या पंचशिलेच्या मार्गाने, अष्टांगाच्या मार्गाने मी दीक्षा घेतलेला व्यक्ती आहे. मी असं वाचरट बोलणारच नाही. दीपक केदार साहेबांनी मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओला उत्तर देताना वाचरट भाषा वापरली का? नाही. चला तर मित्रांनो, तुर्तच मी थांबतो. कृपया करून संपूर्ण व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर नेहमीप्रमाणेच हात जोडून विनंती आहे, कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, नातेवाईक व मित्रमंडळी यांना शेअर करा, जेणेकरून हेच आपलं समाज प्रबोधनाचं काम अशाच प्रकारे चालू राहील. मित्रांनो, मला ज्या गोष्टीची भीती होती, भीती म्हणजे मी काय घाबरत नाहीये की उपवर्गीकरणाचा जो विषय चालू आहे SC प्रवर्गामध्ये, जेव्हापासून हा प्रकार चालू झालाय ना तेव्हापासूनच या काही गोष्टी एकामेकाच्या उन्हा धुणं काढण्याच्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. कृपया करून मित्रांनो ह्या गोष्टी थांबवा. तुम्ही आमचे बांधव आहात, आम्ही तुमचे बांधव आहोत. बाबासाहेब हे आपले वडील आहेत. वडील म्हणजे आता बघा, ते हे शब्द वेगळे डेंजर आहे. वडील म्हणजे तो आमचा बाप का तुमचा बाप का, असं नाही मित्रांनो. तमाम अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्याला नवा जन्म दिला, त्या जन्मदात्याला आपण बापच म्हणतो, म्हणून मी हा शब्द वापरला. भले बाबा ठीक आहे, तुम्ही माना नाही माना, पण आमचा बाप आहे तो, आमचा उद्धारकर्ता आहे तो, आमचा देव आहे, आमचा श्वास आहे, आमचा प्राण आहे, सर्वस्व आहे आमचं ते. मित्रांनो, पुन्हा एक वर हात जोडून सर्व समाजाला माझी विनंती आहे, एकत्रित राहण्यातच आपलं भलं आहे. तुम्ही मनोवादी विचारसरणीच्या लोकांचा डाव लवकर ओळखा. त्यांनी वर्गीकरण व SC प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण नावाचं जे जाळं तुमच्यावरती फेकलेलं आहे, या जाळ्यामध्ये तुम्ही अडकू नका आणि आपल्या मुलाबाळांचं, आपल्या समाजाचं तुम्ही नुकसान करून घेऊ नका.
मी तुर्तास थांबतो. मित्रांनो, तुम्ही थोडक्यात ओळखून जावा कशामध्ये तुमचं हित आहे आणि कशामध्ये तुमचं अहित आहे, नुकसान आहे. चला पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. पुन्हा एक बार सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला पुन्हा भेटूया. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटरचा निवेदक. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला सतशः आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या समाज प्रबोधनामत विचार मंचावर आणि माहितीपटासह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.